ओम श्री लक्ष्मी महात्म्य। नमोस्तुते महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। ओम श्री लक्ष्मी देवे नमः। ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयहरणा नमन माझे साष्टांगी। नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी विनावती विद्यादात्री विश्वाची। नमन तैसे गुरुवर्या सुखनिदान सद्गुरुराया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली। थोर ऋषी मुनी संतजन बुधगण आणि सज्जन करुणी तयासी नमन विनवी मिलिंद माधव। ऐका ऐका भक्तजन लक्ष्मी व्रत करितो कथन ते आचरिता होईल प्रसन्न लक्ष्मी माता तुम्हावरी। युगात युग द्वापार श्रेष्ठ देश पवित्र सौराष्ट्र तेथे घडलीची गोष्ट तीच आता ऐकावी। त्या सौराष्ट्र राज्यात भदश्रवा राज्य करीत ज्ञात असे त्या वेद वेदांत महावीर पराक्रमी। सुरत चंद्रिका त्याची राणी पतिव्रता सुलक्षणी लाखात एक देखणी प्रेमे दोघे नांदती। तयास पत्ते झाली 8 7 पुत्र लागोपाठ एकच कन्या संतुष्ट श्यामबाला नामेती। नगराबाहेर उद्यानात कन्या होती खेळत त्यावेळी राजवाड्यात चमत्कार घडला ऐसा की। देवी लक्ष्मी म्हणाले मनात मी राहिले राजगृहात तर राजहस्ते जनतेत सुख समृद्धी नांदेल। आपण गेले गरिबा घरी तर तोच खाईल संपत्ती सारी इतर प्रजा बिचारी दरिद्रीच राहील। ऐसा विचार करुणी वृद्ध स्त्रीचे रूप घेऊनी काठी टेकीत एके दिनी राजद्वारी पातली। तेव्हा देतील एक दासी आली धावत द्वारापासी म्हणे कोण हवे गे तुझसी सांग आधी मज लागी। हायस तरी तू कोण काय तुझे ठाव ठिकाण येथे येण्याचे कारण सर्व सांग नावही। तेव्हा वृद्धा रूप धारी लक्ष्मी म्हणे भुवनेश ब्राह्मण माझे स्वामी द्वारकापुरी राहतो आम्ही कमला माझे नाव असे। पूर्वजन्मी तुमची राणी होती एका वैश्याची पत्नी त्या दोघांचे निशिदिनी भांडण मोठे होत असे। वैश्य होता महादरिद्री रोज रोज तो पत्नी समारी नाना प्रकारे छळ करी अन्न पाणीही देईना। म्हणून ती अति वैतागली रागाने घराबाहेर पडली राणीवनी भटकू लागली दया आली मला तिची। मग तिच्या पाशी जाऊन विचारिले दुःखाचे कारण करावया तिचे समाधान उपदेश तिला केला मी। जे व्रत देते धनसंपत्ती त्या लक्ष्मी व्रताची माहिती सांगितलं मी तिज प्रती पूजा विधी सर्वही। मी सांगितल्याप्रमाणे श्रद्धेने आणि भक्तीने लक्ष्मी व्रत करिता तिने लक्ष्मी प्रसन्न जाहली। दारिद्र्य त्यांचे संपले कलहतंट नाही उरले संतती संपत्तीने घर भरले आनंदी आनंद जाहला। पुढे मग यथाकाळी ती दोघेही निर्वतली व्रत पुण्य मार्गे गेली लक्ष्मी लोकी सुखाने। जितकी वर्ष केले लक्ष्मी व्रत तितकी 1000 वर्ष वैभवात
राहुनी आता राजकुळात जन्म त्यांना लाभला. नाना भोग नाना विलास सदोदित मिळती राणीस. भुलून त्या ऐश्वर्यास विसर पडला व्रताचा. लक्ष्मी व्रताची आठवण करून द्यावी म्हणून येथे केले आगमन. सांग तुझ्या राणीला. ऐकून तिच्या भाषणाला कौतुक वाटले दासीला. आणि विचारे वृद्धेला लक्ष्मी व्रताची माहिती. जोडून या दोन्ही हस्त दासी विनवी वृद्धे व्रत. मला सांगावे लक्ष्मी व्रत केव्हा कैसे करावे. लक्ष्मी ती वृत्ता रूपधारी प्रसन्न झाली दासीवरी. व्रताची माहिती सारी कथन केली संक्षेपे. पवित्र महिना मार्गशीर्ष त्यात वसरे ईश्वरी अंश. तोच योग्य लक्ष्मी व्रतास प्रत्येक वर्षी सर्वदा. दर गुरुवारी त्या महिन्यात आपण राहावे व्रतस्थ. मन ठेवावे शांत स्वस्थ. शुद्ध चरणी असावे. भरला कलश किंवा कळशी घ्यावी. तीत पैसा सुपारी दुर्वा घालावी. हळदी कुंकवाची बोटे ओढावी कलशाच्या 8 बाजूना. 5 झाडांचे डहाळे घ्यावे. ते कलशात नीट ठेवावे. तांदूळ थोडे पसरावे स्वच्छ एका पाटावरी. जमीन थोडी सारवावी. मग पाटाची बैठक मांडावी. सभोवती रांगोळी काढावी. कलश ठेवावा त्यावरी. ओम लक्ष्मी दैवे नमः म्हणून श्री लक्ष्मी देवीचे करावे पूजन. दूध फळे मिष्टान्ने ठेवून नैवेद्य अर्पण करावा. मग आरती ओवाळावी. मनोभावे प्रार्थना करावी. श्री लक्ष्मी मातेला सांगावी इच्छा आपल्या मनातली. हे लक्ष्मी माते भगवती यथाशक्ती यथामती. सेवा करतो आम्ही ती मान्य करून घेई तू. आम्ही बालके अज्ञ म्हणून अपराधांची क्षमा करुणी. झड करी येई गे धावनी. प्रसन्न होई आम्हा ती. कृपा करावी आम्हावरी. तुझे वास्तव्य असो खरीदारी. दुःख दारिद्र्य निवारी. सुखी ठेव सर्वांना. विपुल लाभो धनसंपत्ती. कधी न येवो आपत्ती. आयुष्यवान होवो संतती. भाग्य अमुचे उजळावे. महामाये जगन्माते. शंखचक्र गदा हस्ते. कमलासने सूरपूजिते. लक्ष्मी देवे नमोस्तुते. ऐसी करुणी प्रार्थना घालावी साष्टांग वंदना. पूर्ण होतील मनोकामना व्रत ऐसे केल्याने. उपास करावा दिवसभर. घ्यावा दूध फळांचा आहार. मणी घ्यावे ते वारंवार. गोड नाम श्री लक्ष्मीचे. सायंकाळी करावे गोपूजन. महानैवेद्य करावा अर्पण. मग जेवावे आपण कुटुंबियासहित आनंदे. दुसऱ्या दिवशी कलशातल पाणी ओतावे विहिरीत किंवा नदीत नेऊनी. 5 ढाळे 5 ठिकाणी एक एक ठेवावा. नंतर घरी परत येऊनी पूजा केली त्या ठिकाणी. हळद आणि कुंकू वाहुनी नमस्कार भावे करावा. ते ऐकून दासी झाली संतुष्ट. म्हणे तुला दिले मी बहु कष्ट. परी न होता तू रुष्ट. क्षमा मजला करावी. आता जाते राणीपाशी. तुझा निरोप देते तुझ्यासी. इथेच तू थांब जराशी. राणी येईल झडकरी. परंतु त्या शूद्र राणीला वैभवाचा महागर्व झाला. वृद्धेचा निरोप समजला तेव्हा आली तोऱ्याने. म्हणे अहगये थेरडे. कशाला आलीस आमच्याकडे. कोणी ऐकणार तुझे रडे. हो चालती येथोनी. लक्ष्मी म्हणाली राणीस तू राजवैभवाने माजलीस. उन्मत्त उद्दाम झालीस. विसरलीस ती पूर्वस्थिती. आजचा अति शुभ दिन लक्ष्मीचा असे हा जान.
केलास माझा अपमान, फळ त्याचे भोगशील. ते ऐकून शाप वचन, राणी झाली क्रोधायमान. म्हातारीस केली मारहाण, अद्वा तद्वा बोलुनी. वृद्धारूपी लक्ष्मी माता, म्हणी म्हणाली इथे आता. एक क्षण बरे न थांबता, जावे सत्वरी स्वस्थाना. लक्ष्मी तेथून निघाली, समोरून श्यामबाला आली. दोघींची तेव्हा भेट झाली, सुदैव ते त्या कन्येचे. लक्ष्मीकडून राजकन्येला, राजवाड्यातील प्रकार कळला. वाईट वाटले श्यामबालेला, तिने क्षमा याचिली. पाहुणी ती सालसबाला, लक्ष्मीस आला कळवळा. लक्ष्मी व्रताचा सोहळा, कथन केला तिज लागी. तो दिवस मार्गशीर्षातला, गुरुवारच होता पहिला. म्हणून लक्ष्मी नारायण पूजिला, राजकन्येने यथाविधी. शेवटच्या मग गुरुवारी, लक्ष्मी कृपा झाली तिच्यावरी. मनातील इच्छा सारी, परिपूर्ण जाहली. राजा एक सिद्धेश्वर, त्याचा सुपुत्र मालाधर. राजकन्येस मिळाला तोवर, विवाह त्यांचा जाहला. राजकन्या सुखी झाली, आनंदात नांदू लागली. लक्ष्मी कृपेची सावली, सतत त्यांना लाभली. इकडे भद्रश्रवा राजा आणि सुरत चंद्रिका त्याची राणी. लक्ष्मी कोपली म्हणून दरिद्री झाली दोघेही. आहा म्हणता राज्य गेले, धनवैभव नष्ट झाले. 18 विश्वे दारिद्र्य आले, अन्नान्न दशा झाली. होता अवकृपा लक्ष्मीची, मात्रा चाले ना कोणाची. फळे आपल्या कर्माची, भोगावीच लागती. म्हणून ती राजा राणी, दुःख भोगिती क्षणोक्षणी. आला हाल होती निशिदिनी, काय करावे सुचेना. राणीने मग विचार केला, ती म्हणाली पतीला. जावई आपला आहे भला, साह्य त्याचे मागावे. जावे त्याच्या राजमंदिरी, कथन करावी दुर्दशा सारी. दया उपजेल त्यांचे अंतरी, द्रव्य काही देईल. त्याप्रमाणे राजा निघाला, जावयाच्या राजधानीत आला. विश्रांतीसाठी बैसला, नदी काठी एकटा. राजगृहातील काही दासी, तेथे आल्या होत्या पाण्यासी. पाहिले त्या भद्रश्रव्यासी, आणि केली चौकशी. कोठून आला आपण, हात तरी कोणाचे कोण. आपले शुभ नाम संपूर्ण, सांगा आता आम्हासी. वदनी विलसे राजलक्षण, परिदशा दिसते ही नदीन. सत्य असेल ते कथन, करा आता सत्वरी. राजाने मग त्या दासी ते, सांगितले सर्व नाते गोते. नवल वाटले ऐकून त्या, धावत गेला त्वरेने. राजवाड्यात श्यामबालेला, पित्याचा वृत्तांत कळविला. तो सर्व ऐकताच तिला, आश्चर्य मोठे वाटले. मग तिने काय केले, मेनका दासीस बोलाविले. वस्त्राभूषणासह पाठविले, पित्यास आपल्या आणावया. भद्रश्रवा येता राजद्वारी, सत्कार त्याचा केला भारी. दासदासी सेवे करी, होते तत्पर सेवेला. पंचपक्वानाचे भोजन, आणि व्हावया मनोरंजन. गीतवाद्य नर्तन, सर्व सिद्ध ठेविले. काही दिवस राहून, मुलीचा पाहुणचार घेऊन. राजा चालला परतून, आपल्या मग नगरासी. जाताना त्याच्या कन्येने, हंडा भरला द्रव्याने. आणि दिला प्रेमाने, आपुल्या पूज्य पित्याला. राजा म्हणे संतोषला, स्वधामा येऊन पोचला. म्हणे आपल्या पत्नीला, द्रव्य पहा ये आणले. हंडा पाहता उघडूनी, चमत्कार आला घडवूनी. द्रव्य सर्व नष्ट होऊनी, कोळसे तयाचे जाहले. सुरत चंद्रिकेने गर्विष्ठ होऊन, लक्ष्मीचा केला अपमान. म्हणूनच ते अकल्याण झाले होते सर्वई.
श्यामबाला लक्ष्मी भक्त झाली नव्हती उन्मत, तिच्या सदनी वैभव वित्त विपुल होते भरलेले. सुरत चंद्रिका झाली भिकारी, गेली एकदा मुलीच्या घरी, तेव्हा कुशल विचारी कन्या आपल्या मातेला. मातेस करुणी नमस्कार, केला तिचा आदर सत्कार, तो दिन होता गुरुवार, मार्गशीर्षातला शेवटचा. लक्ष्मी व्रतस्थ श्याम बालेने, लक्ष्मी व्रत केले भक्तीने, आणि मोठ्या आग्रहाने मातेकडून हे करविले. तिथे काही दिवस राहुनी सुरत चंद्रिका निघाली तेथुनी, लक्ष्मी व्रत केले म्हणून पुन्हा लाभली श्रीमंती. पुढे काही काळ गेला, माहेरी आली श्यामबाला, परंतु तिथे मात्र तिजला अनुभव आला वेगळा. द्रव्य न देता पित्यासी, कोळसेस दिले तयासी, रिक्त हस्ते धाडिले आपणासी, म्हणून माता कोपली. म्हणून श्यामबालेला काही माहेरी कोणी विचारले नाही, आपल्या कन्येच्या भेटीसही आली नाही माता ती. तरीही त्या श्यामबालेला मातेचा नाही राग आला, सत्वरी ती स्वग्रहाला परत पाऊली निघाली. निघताना केली एक गोष्ट, तिथले थोडे घेतले मीठ, आणि मग धरली नीट वाट आपल्या राज्याची. येऊन पोचली राजमंदिरी, पती मग पत्नी सविचारी, गेली होतीस तू माहेरी, काय तेथून आणले. तिने त्यावर उत्तर दिले, मी राजांचे सार आणले. ते ऐकून नवल वाटले श्यामबालेच्या पतीला. तो म्हणाला पत्नीला, पाहू काय ते दाखव मला. ते ऐकून श्यामबाला म्हणे थोडा धीर धरा. मग सांगूनी आचाराला स्वयंपाक अळणी करविला. राजा जेव्हा भोजना बैसला, तेव्हा चकित झाला तो. श्यामबालेने काय केले, ताटात थोडे मीठ वाळिले, तेव्हा पदार्थ पात्रातले सारे रुचकर लागले. ती होती खरी चतुर, म्हणाली हेच राज्याचे सार. मनी करिता विचार, पतीसही पटले ते. मग त्या उभयतानी लक्ष्मीचे स्मरण करुनी, भोजन आनंदे संपवूनी नांदू लागली सुखाने. सारांश हे लक्ष्मी व्रत शीघ्र फलदायी सदोदित, करिता श्रद्धेने जीवनात आनंद खरा लाभेल. प्राप्त होईल सुख समृद्धी, धनधान्याची होईल वृद्धी, ऐशी व्रताची प्रसिद्धी आहे सर्वत्री या जगी. स्त्री पुरुष भाविक भक्त करतील माझे लक्ष्मी व्रत, त्यांना ठेवीन वैभवात सत्य सत्यवाणी. ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीने सांगितले आहे स्वमुखाने, पद्मपुराणे विस्ताराने वर्णिले असे सर्वही. धनधान्य लाभावयासी, सर्व सौख्ये मिळवावयासी, इच्छित पूर्ण व्हावयासी लक्ष्मी व्रत करावे. करुणी भावे लक्ष्मी पूजन, हे महात्मा करावे पठन, किंवा करावे श्रवण, म्हणजे फळ लाभते. ऐसे लक्ष्मी व्रत केल्यावरी पुढे प्रत्येक गुरुवारी दिवसातून एकदा तरी महात्म्य अवश्य वाचावे. महालक्ष्मी होईल प्रसन्न, देईल विपुल धनधान्य, ऐश्वर्य भूमी ग्रह वाहन लाभेल लक्ष्मी कृपेने. वैभव प्राप्त झाल्यावरी करू नये कधी शिरजोरी, नम्रतेने ठरल्या वारी लक्ष्मी व्रत करावे. स्वतः ये व्रत करावे, आप्तस्वकीयांशी सांगावे, त्यांचेकडूनही ते करवावे, धनलाभ सर्व होईल. ऐसे लक्ष्मी व्रताचे महिमान मिलिंद माधवे केले कथन, म्हणून करावे नमन. ओम वी श्री लक्ष्मे नमः. हा मंत्र लक्ष्मी प्राप्तीचा साक्षात संकल्प सिद्धीचा, या स्तव जप करावा त्याचा नित्य नेमे सर्वदा. शके 1894 कार्तिक शुक्ल पक्ष जाण, वैकुंठ चतुर्दशी सुदीन ग्रंथ संपूर्ण झाला हा.
शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु. ओम ह्रीं श्रीलक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती. श्री महालक्ष्मी देवतार्पणमस्तु. श्री लक्ष्मी नमनाष्टक. नमस्कार महामाये जगन्माते परात्परे शंकर चक्र गदा हस्ते लक्ष्मी माते नमोस्तुते. आदि नाही अंत नाही आद्यशक्ती खरोखरी विश्वाधारे विष्णुकांते लक्ष्मी माते नमोस्तुते. सर्वव्यापी सर्वसाक्षी शुद्ध सत्व स्वरूपिणी सर्वज्ञ सिंधु संभुते लक्ष्मी माते नमोस्तुते. कमले कमलनेत्रे कोमले कमलासने मंगलमुदिते मुग्धे लक्ष्मी माते नमोस्तुते. शुभ्रवस्त्रधारिणी हे गरुडध्वज भामिनी दिव्यालंकार भूषिते लक्ष्मी माते नमोस्तुते. सर्व दुःख हरे देवी भुजंग शयनांगने भगवती भाग्यदात्री लक्ष्मी माते नमोस्तुते. सिद्धि बुद्धि भुक्ति मुक्ति संतति सुख संपदा आयुरारोग्य ही देसी लक्ष्मी माते नमोस्तुते. नमो नमः महालक्ष्मी धनवैभवदायके दैन दूर करी माझे प्रावते मिलिंद माधव. वाचिता ऐकता भावे नित्य या नमनाष्टका इच्छिलेले मे सारे सत्य श्रद्धाळू भाविका. श्री लक्ष्मीची आरती. जय देवी श्री लक्ष्मी माते प्रसन्न होऊन आता वरदे आम्हाते. श्री विष्णू कांते तव विश्वावरी सत्ता सिरचर दौलत देसी लक्ष्मी व्रत करिता. जननी तुझ ऐसी या नाही त्रिभुवनी सुरवर वंदित मस्तक ठेवून तव चरणी. कृपा प्रसादे तुझिया लाभे सुख शांती चिंता क्लेशे जाती नुरते आपत्ती. वैभव ऐश्वर्याचे आणि अपार द्रव्यांचे देसी दान दयाळे सदैव सौख्याचे. यास्तव मिलिंद माधव आरती ओवाळी प्रेमे भक्ती भावे लोटांगण घाली. जय देवी श्री लक्ष्मी माते प्रसन्न होऊन आता वरदे आम्हाते. श्री ओम ह्रीं श्री लक्ष्मी नमः. ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो 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 नमः.